आता नगरसेवक पैशासाठी काम करतात. प्रॉपर्टी करणे हे काम झालं आता नगरसेवक. काय नगरसेवक काय कामं करत नाही भागातली, काय नाही. मतदानच करणार नाही, करून तर का उपयोग आहे हो. तर काँग्रेसची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. आता जुना नगरसेवक नकोच आहे कोणाला, नवीन संधी आली पाहिजे. 5,000 मतदारसंघात उतवणे त्यावेळी हाय त्या आता भागात कामं करायची अवघड आहेत आणि 27-25,000 मध्ये केव्हा कामं व्हायची आमची. ते गटरीचं काम करायला आले तर त्यात पैसे खायचं, रिकाम व्हायचं. काम कुठं आहे तेव्हा? गटर निकृष्टच आहे. नगरसेवक सांगतो इकडला कचरा घ्यायचा नाही, तिकडला सांगतो इकडे घ्यायचा नाही. मग नागरिक टाकायचं कुठं? घरपळा नागरिक फुकटच भरणार काय? तिथे एक सरकारी संडास 2 आहेत, एक मोतारे आहे. 25 वर्षापूर्वी रिपेरी केलेला आहे, ते आतापर्यंत रिपेरी केलेला नाही. आणि ती झाडं किती वर्ष झाली पडल्यात बघा. ती नगरसेवक आतापासूनची झाड आहेत. मोठ्या संख्येने इथं जत्रा भरते. बरोबर. इथं सुविधा पण तशा नाहीत. जे निवड असतात संडास बशी बसून खातात. संडासची आता अवस्था बघा, तिथं दाखवा कॅमेरा तुमचा आणि बघा तिथं अवस्था काय चालू आहे काय नाही. हे सगळा भ्रष्टाचारच आहे हो. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिका निवडणूक सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय. तेथील नागरिकांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, येणाऱ्या नगरसेवकाकडनं त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हेच जाण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 13 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 13 मधील यल्लमा मंदिर परिसरामध्ये मी आता सध्या उभा आहे. या ठिकाणी माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. काका नमस्कार. महापालिका निवडणुका सध्या सुरू झालेल्या आहेत. आपण या निवडणुका येतात जातात या होत राहतील, पण दुसरीकडे गेल्या 5 वर्षापासून महापालिकेचा जो कारभार होता त्या कारभाराबाबत तुम्हाला काय वाटतंय, की नगरसेवकच बरा? हे आयुक्तच बरा. का हो? आयुक्त बरा म्हणजे हे नगरसेवक 81 नगरसेवक ह्या प्रभागात हे काम झालं नाही, ते काम झालं नाही, काम करायला गेली की आडवं पडायचं आणि आपलं घर भरायचं. बर. हेच काम होणार आहे. आयुक्त काय खायला एकटा खाईल? आयुक्त काय खाऊ शकत नाही, कारण आयुक्तला पगार असते, सगळं असते. बरोबर. मग आणि काय पाहिजे? तरी आता तुम्ही प्रशासकाचा कारभार चांगला असं तुम्ही म्हणताय. प्रशासक कारभार चांगला आहे. आता जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीच्या दरम्यान आपण काय बघणार आहे, की नगरसेवक जो असतोय तो कसा असावा असं वाटतंय? नगरसेवक कुठलाही नगरसेवक आला तर त्या सारखा एकही मिळणार नाही. गेले दिवस राहिले ते आठवणी. आता बर. पूर्वी कसं नगरसेवक तळमळीने काम करत होता, फक्त पदासाठी करत होता, पैशासाठी नाही. आता नगरसेवक पैशासाठी काम करतात. बर. बाकी काही नाही. काका काय वाटतंय, प्रशासनाचा कारभाराशी तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच बरा? आहे ते आता प्रभाग केले ते एक नंबर आहे. मोठे प्रभाग केलेत ते, हो. काय याचा फरक पडणार आपल्या इकडं? चारही भागामध्ये नगरसेवक, चारही भागामध्ये नागरिक जाऊ शकतो. चारही नगरसेवक बरं. तू नाही म्हणलास त्याच्याकडे गेलो, बर. तू नाही म्हणलास त्याच्याकडे गेलो. नाही ते शेवटी मग मुख्यमंत्र्यापर्यंत जायची पाळी. बर. तुमच्या मध्ये काका काय वाटते, नगरसेवक हा कसा असावा? स्वच्छ, प्रॉपर्टीची इच्छा नसणार. बर. प्रॉपर्टी करणे हे काम झालं आता नगरसेवक. आता जर बघायला गेलं तर 4 पक्ष असतात, 4 नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत. ते निवडून देत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? पक्ष नाही, व्यक्ती बघणार. काय कारण? कारण पक्षाचा उपयोग येतच नाही स्थानिक राजकारण. मग आता तरी पक्षाचा उपयोग होत नाही, मग एका तरी पक्षाची सत्ता महापालिकेवर येणार, कुठल्या तरी महायुती किंवा महाविकास आघाडी किंवा कोणी असेल. ते नंतर काय नगरसेवक विकत घेणार, तुम्ही सत्ता करणार, सगळं हे चालूच आहे की. त्यात नागरिक काय करू शकणार? काय वाटतंय दादा, महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, प्रशासनाचा कारभार बरा की नगरसेवकच पाहिजे? प्रशासनाचा कारभार बरा म्हणाले. का हो? काय नगरसेवक काय कामं करत नाही भागातली, काय नाही. जो खरोखर हितपूर आहे त्याने काम करणं गरजेचं आहे. कारण की 10 वर्ष प्रभागात काय म्हणजे सुविधाच काय नाहीत, काय नाही. म्हणजे पद असलं तर काम करायचं असं काय नसतंय. जरी प्रशासन नेमलं तरी कामाचं लक्ष देणं गरजेचं आहे ना. बर.
म्हणजे कर्मचारी तुमचं ऐकतातच की पद नसताना सुद्धा कार्यकर्त्यांचं ऐकतात. बाबा आज गटार टाकले तर बाबा ऐकतो मॅडम म्हणतात की आमचा नंबर घ्या आणि आम्हाला फोन करा. नगरसेवक कसा असावा मग? आता नगरसेवक जो असावा तो कामाचा असावा. कामाचा असावा बाबा. काम फोन केला की बाबा म्हणजे काम करणारा असावा. आज आमच्या भागात भोपाळ शेट्टी साहेब आहे. एक फोनवर 900 रुपयाचा मोबाईल आहे त्यांच्या खिशात, साधा बारका. त्यावर 1 मिनिटात काम करतात. कुठला माझा यो प्रभाग आहे, माझा त्यो आहे, कधी न तसला नगरसेवक पाहिजे. बर, आता यावेळेला तुम्ही नगरसेवक निवडत असताना किंवा मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती? आता काय आहे, ही जे इलेक्शन होणार आहे ती काही व्यक्ती बघून होणार आहे, काही पक्ष बघून होणार आहे. जास्त करून पक्षांतर्गत जास्त होईल. मग पक्षांतर्गत निवडणुका होतील असं तुम्हाला वाटतंय? पक्ष बघून जास्त प्रमाणात होईल असं वाटतंय? महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? आता तसं म्हणायला गेलं तर काँग्रेसची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. का हो? का आता गेल्या टायमाला बघितलंच की तुम्ही काय झालं काय नाही आमदारकीला. दादा, महानगरपालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक काम करणारा, आपल्या प्रभागामध्ये लक्ष देणारा असावा. बर, या वेळेला तुम्ही मतदान करणार आहे, तुम्ही काम करणारा नगरसेवक असावा म्हणताय. पण नगरसेवक आता 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्तिमत्वच बघणार जास्तीत जास्त. का हो? ते आपल्या कामाशी असणार ना, त्यासाठी मी व्यक्तिमत्वाकडे लक्ष देणार. म्हणजे जेणेकरून आपण कोणतेही सामान्य कुठलेही जरी आपलं रेग्युलर काम असेल तरी ते आपल्याकडे लक्ष दिला तर त्यासाठीच हे करणार. एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते की आपला जो नगरसेवक येणार आहे त्या नगरसेवकाकडे तुमच्या या प्रभागाच्या अनुषंगानं काय अपेक्षा आहेत? काय बऱ्यापैकी रस्ते, गटर वगैरे रोजची कामं काय असेल नॉमिनल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ज्या मूलभूत सोयी सुविधा त्या आहेत त्या पूर्ण रोजच्या व्हायला पाहिजेत. रोज फेरी मारली पाहिजे. दादा नमस्कार. हा काय आता महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, आपण रोज प्रचार बघतोय, पॉम्पलेट दारात येऊन पडतात. पण हे होत राहणार, होत आहेत, चालूच आहेत. पण दुसरीकडे 5 वर्षाचा जो प्रशासनाचा कारभार होता त्याच्याशी तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? नाही, समाधानी पहिल्यासारखंच असून दे. आता नगरसेवक येऊन तर का उपयोग आहे? का हो? निवडून येऊन कामं तर कुठं आहेत? कोण कामं करते? कामच करत नाही, सुविधाच काय नाहीत. या प्रशासन पक्ष देते. ह्या पक्षात उभारणार, त्या पक्षात वर्ण निधी आला नाही, कारण सांगणार, 500,000 वाटणार आणि रिकामच होणार. हो, बर, कामं पाहिजे, हो, सुविधा प्रशासनाचा पाहिजे. कारभार आहे असं वाटतंय का? प्रशासनाचा कारभार म्हणजे काहीच नाही, सुविधाच नाही आणि काय कारभार असेल? मग आता काय करायला पाहिजे ह्या याच्यावर? आता सगळा प्रशासनाचा कारभार- भ्रष्टाचारच आहे. हो, काय गटरीचं काम करायला आले तर त्यात पैसे खायचं, रिकाम व्हायचं. काम कुठं आहे तेव्हा? गटर निकृष्टच आहे. आता एवढी वर्ष यात झालीत, या भागात काही सुविधाच नाही. हाय असंच पडलेलं आहे सगळं. संडास बाथरूम आहे तर ते सगळं संडास बाथरूम असंच पडलेलं आहे. मग आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? काम व्हायला पाहिजे हो तसं. आपल्या भागात सुख सुविधा पाहिजे ना, त्या व्हायला पाहिजे. बरोबर. आता ते होणार कसं? मत- लिहून अर्ज लेखी स्टॅम्प लॉटरी करायला पाहिजे. हो, आता ते पैसे कोण घालणार? अशा गोष्टी आहेत ना. मग या वेळेला आता तुम्ही मतदानाचा तरी हक्क बजावणार आहात? बजावणं असंच वाटायलंय, मतदानच करणार नाही. करून तर का उपयोग आहे? हो, बर, ह्याला करावं तर यो म्हणला, त्याला करावं तो गेला, तो निवडून आला तरी हीच बॉम्ब आहे. पीत नाही, कामं होणार नाही. मग नगरसेवक कसा असावा तुम्हाला वाटतंय आता? आता नगरसेवक कसा असावा काय? नगरसेवक चांगलाच असावा. हो, कामं करणारा असावा बर आणि नवीन संधीच पाहिजे. हो, दुसऱ्याला. बर आता जुना नगरसेवक नकोच आहे कोणाला, नवीन संधी आली पाहिजे. बर बर आणि एक तरुण माणूस पाहिजे की बा आपल्यात मिसळणारा पाहिजे, आपल्यात येणारा पाहिजे. हा, सर्वसामान्य माणूस पाहिजे. आता विषय काय आहे की आपण जे आता म्हणजे 5,000 मतदारसंघात उतवणे त्यावेळी हाय त्या भागात कामं करायची अवघड आहेत. आणि हे 27-25,000 मध्ये केव्हा कामं व्हायची आमची? 4 नगरसेवक. तिकडचे 2 आहे, इकडचे 2 आले तर काय कुणाकडे मी फोन करायचा? बरोबर नाही, कुणाला फोन करायचा काम आम्ही? घेऊन म्हणजे जायचं 4 कुठल्या प्रभागाचा केला त्याचा परिणाम 100% चुकीचाच होणार ना. चुकीचाच परिणाम होणार. आम्ही कुणाला फोन करायचा? बर, आलं का लक्षात? या पक्षात करायचं, त्या पक्षात ते करायचं. आपल्या गल्लीपुरतच मर्यादा असणार. हो, आता समजा मंडलिक वसत मधला जर नगरसेवक असला तर तो त्यांच्या गल्लीतच काम करणार. बर. आता इकडचं जर शास्त्री नगरातलं निवडून आलं तर तिथलंच काम करणार. अहो, साधी घंटागाडी आली आमच्या भागात, घंटागाडी आली की म्हणते तुमचा भाग इकडे आहे
आणि आमचा भाग इकडे आहे, तुम्ही इकडे कचरा टाकू नका, घंटा गाडीवाले आम्हाला म्हणतात. मग त्यावेळी नगरसेवकाने म्हणायला पाहिजे का नको की बाबा हे असं नाही. आता मधल्या रोडला तुम्ही एक रोड चालतोय हे रोड केला की मी केला, यांना सांगा मी केला, यांना सांगा मी केला. कचरा टाकताना ह्या इकडनं टाकाय नाही, तिकडनं टाकाय नाही, हे असं आज रोज आहेत आमचे. बरं, म्हणजे महापालिके कर्मचारी पण 100% तुम्ही रोड करताना काय लिहिणार, गणगाड्याच्या दारापर्यंत ते कोळ्यांच्या दारापर्यंत रोड मी केला, तिकडनं जगू पाटलांच्या दारातनं तिकडे शिंदेच्या पण मी रोड केला, दोन्ही साईडना सांगणार मी रोड केला. आणि कचरा टाकताना तुम्ही म्हणता तुम्ही या भागात टाकून आणि ह्या टाकून ह्या नगरसेवक टाकून. सांगतो इकडला कचरा घ्यायचा नाही. नगरसेवक सांगतो इकडला कचरा घ्यायचा नाही. तिकडला सांगतो इकडे घ्यायचा नाही. मग नागरिक टाकायचं कुठं? घरपळा नागरिक फुकटच भरणार काय? बरोबर. याला पर्याय काय करता येणार आहे? याचा पर्याय काय? आयुक्तनच फिरायला पाहिजे असं. तसं नाही, मी काय म्हणतो, तुम्ही मधल्या रोडनं जातायसा, दोन्ही साईडचा कचरा गेला काय फरक पडणार आहे तुम्हाला? बरोबर. एक गाडी मधनं जात्या, इकडे तुम्ही सांगताय आज इकडचा कचरा तुम्ही तुमच्या गाडीवाल्यांना द्यायचा, किंवा इकडच्या सांगता तुम्ही आमच्या गाडीला आज कचरा द्यायचा नाही, चुकीचंच आहे. हो, त्यात कोणी लक्ष घालायला पाहिजे? प्रशासनाला कोण सांगत असलं आम्हाला माहित आहे. इथे यल्लमा मंदिरची जत्रा भरत्या, मोठ्या संख्येने इथं जत्रा भरत्या. बरोबर. इथं सुविधा पण तशा नाहीत. माणसं अन्न इथं खात्यात, म्हणजे निवड असतात, संडास बशी बसून खात्यात. संडासची आता अवस्था बघा, तिथं दाखवा कॅमेरा तुमचा, आणि बघा तिथं अवस्था काय चालू आहे काय नाही. मी राहायला इथं 633 बिवाड यल्लामाच्या मंदिरच्या ओढ्याच्या शेजारी, तिथे एक सरकारी संडास 2 आहेत, एक मुतारे आहे. गेले मला वाटते ऐकण्यात 25 वर्षापूर्वी रिपेरी केलेला आहे. ते आतापर्यंत रिपेरी केलेला नाही. त्या मंदिरात जी भाविक येतात जत्रेवेळी किंवा मंगळवारचं शुक्रवारचं, कमीत कमी त्या जत्रेवेळी 8-10 लोक, 8-10 त्यातली 2 लोक, 1 लाख जर लोक जर वापरत असतील तर ते तुंबल्याला आहे, बंद आहे, काहीच नाही. आणि आम्ही राहायला तिथे आमची 50 मतदान आहेत. आम्ही ज्या वड्याच्या समोर बरोबर राहण्यात राहतोय, येणेच काय घर आमची नाहीच आहेत. तिथं बिना परमिशनचं बिल्डरनं बांधलेलं आहे. आमदार येऊन साहेब गेलेले आहेत, नगरसेवक येऊन गेलेले आहेत, बिना परमिशनचं उकरलेलं आहे. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. पाणी भरते, डास चावत्यात, आजारी पडतात. वड्या जरा शूटिंग करा वड्याचं, आणि ती झाडं किती वर्ष झाली पडल्यात बघा. ती नगरसेवक आतापासूनची झाड आहेत, म्हणजे ओढ्याची जी साफसफाई व्हायला, स्वच्छता व्हायला पाहिजे, झालेलं नाही. फक्त पावसाळ्याच्या आधी येतात, वरच्या जवळ काढतात, आणि ती झाडं अशी बुंद दुर्गंधी बघा फक्त. तटल्यात. आता फुल पडेल ती. आयुक्त कैलास शेट्टी जे साहेब होते त्यावेळी, कैलास शेट्टी साहेब जे होते त्यांनी वड्यात अक्षरशः फिरून आणि या महानगरपालिकेच्या लोकांना चांगलंच कामाला लावलं होतं. सुट्टी दिवशी ते आयसोलेशनचा पलीकडचा वडा म्हणा, आमचा यल्लामा मंदिरचा वडा म्हणा, ते जे गेल्यापासून ते सगळं वाळतच पडलेलं आहे, म्हणजे वाऱ्यावरच पडलेलं आहे, स्वच्छ काहीच नाही. झाडं बघा, जाऊन पुलावर जरा शूटिंग करा, ती झाडं दाखवा आणि कचरा दाखवा ती पुलावरचा. तर आपण एकूणच बघितलं की प्रभाग क्रमांक 13 मध्ये यल्लमावाडा परिसरामध्ये आपण ज्यावेळेला नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळेला या ठिकाणी नागरिकांचा जो रोष आहे, तो रोष फक्त महापालिका प्रशासनावर नाही, तर इथं होऊन गेलेल्या आणि येणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात देखील आहे. का? तर कारण या ठिकाणी कोणी जागृत देवस्थान जे आहे, आई यल्लमा देवीचं मंदिर आहे, या मंदिर परिसरामध्ये अनेक नागरिक राहतात. एक ओढा या ठिकाणी जातो, मात्र या ओढ्याची स्वच्छता असेल, तिथं पडलेली झाडं असतील, या यल्लमा मंदिर परिसरात असलेले स्वच्छतागृह असेल, या स्वच्छतागृहांची जी दयनीय अवस्था झालेली आहे, या दयनीय अवस्थेकडे ना कोणी नगरसेवक, ना कोणी सामाजिक कार्यकर्ते, ना महापालिका प्रशासन यांनी लक्ष दिलेलं आहे. दुसरीकडे जो या ठिकाणी रस्ता जातो, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या घंटागाडीमध्ये आजूबाजूच्या नागरिकांनी कचरा टाकणाऱ्यावर देखील महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते आक्षेप घेतात. या सर्व अडचणीवर जर मात करायची असेल तर एक काम करणारा, सर्वसामान्यामध्ये मिसळणारा नगरसेवक इथं येण्याची गरज आहे. नाही तर प्रशासनही नको, नगरसेवकही नको, आणि मतदानाची भूमिका, मतदान बजावण्याचा देखील आता विचार करण्याची वेळ आलेली आहे, असंही काही नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एकूणच येणाऱ्या 15 जानेवारीला जे मतदान होणार आहे, या मतदानामध्ये यल्लमा मंदिर परिसरातील नागरिकांचा कौल कसा आणि कोणाला आणि किती असणार आहे हे स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.